केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यातून रायगडसाठी रवाना। शहांसोबतच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रायगडकडे। रायगड दौऱ्यात अजित पवारही हजर राहणार। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस। सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती। लवकरच चौकशीला बोलवण्याची शक्यता। मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्याने ईश्वरी भिसेंचा मृत्यू। पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल। तातडीने उपचाराची गरज होती, अहवालात नमूद। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन। दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार, कडूंचा इशारा। घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी करणारच, शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्याने केली जाईल। कडूंच्या आंदोलनावर दादा भुसे यांची प्रतिक्रिया। शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाध्या का नाहीत बांधल्या? मावळ्यांपेक्षा कुत्र्याचं योगदान जास्त आहे का? वाघ्याच्या समाधीवर उदयनराजेंचा संतप्त सवाल। टीएमसी निवडणूक जवळ आली की काहींना मुंबईची आठवण येते, मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी जुनी कॅसेट पुन्हा सुरू करतात। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा। गुंड निलेश घायवळवर धाराशिवच्या अंदरूडमध्ये हल्ला। घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरून हल्ला केल्याची माहिती। वाशी पोलिसात 15 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी। कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तुफान राणा, खुर्च्याही फेकून मारल्या। देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। नाशिकमधील अंजनेरी इथं हनुमान जन्मोत्सव सोहळा। अयोध्येतील हनुमान गडी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी।